नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण हायड्रॉलिक मशिनरी याच्या ऑब्जेक्टिव्हचा फिफ्थ पार्ट बघणार आहोत. तर बघूया पहिला ऑब्जेक्टिव्ह. द टाईप ऑफ सेंट्रिफ्युगल पंप प्रिफर्ड फॉर स्पेसिफिक स्पीड ऑफ 20 RPM. 20 RPM साठी आपण कुठला सेंट्रिफ्युगल पंप प्रिफर करणार आहे? तर बघा, हाय स्पीड पंप विथ रेडियल आउटलेट. ठीक आहे, हाय स्पीड पंप विथ रेडियल आउटलेट प्रिफर करणार आपण 20 RPM साठी. त्यानंतर फॉर सेंट्रिफ्युगल इम्पेलर द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ व्हेन एक्झिट अँगल इज. तर व्हेन एक्झिट अँगल मॅक्झिमम व्हॅल्यू, ठीक आहे, फॉर सेंट्रिफ्युगल पंप इम्पेलर, तर त्याची व्हॅल्यू असते बघा जवळपास 20 ते 25 डिग्री. ठीक आहे, व्हेनचा एक्झिट अँगल फॉर सेंट्रिफ्युगल पंप इम्पेलर असतं त्याचा 20 ते 25 पर्यंत अँगल असतो. त्यानंतर the specific speed from 160 to 500 RPM of a centrifugal pump indicates that the pump is. समजा स्पेसिफिक स्पीड जर 160 ते 500 RPM असेल तर तो पंप कुठला असेल? तर बघा, तो असेल हाय स्पीड विथ एक्सियल फ्लो ॲट आउटलेट. हाय स्पीड पंप विथ एक्सियल फ्लो ॲट RPM ॲट आउटलेट. If the net positive suction head requirement for a pump is not satisfied, then जर NPSS जर सर्टिफाईड केला नाही पंप तर काय होऊन जाईल? तर तुम्हाला माहितीच आहे पंप मध्ये काय होणार आहे, कॅव्हिटेशन होऊन जाईल. बरोबर आहे, कॅव्हिटेशन फॉर्म होऊन जाईल. विच ऑफ द फॉलोइंग पंप इज सुटेबल फॉर स्मॉल डिस्चार्ज अँड हाय हेड. हाय हेड म्हटलंय मित्र हो, इकडे लक्षात द्या. आणि स्मॉल डिस्चार्ज हे फक्त एकच पंप करतं, ते म्हणजे रेसिप्रोकेटिंग पंप. ठीक आहे, कारण याचा डिस्चार्ज खूप कमी असतो, इंटरमिडिएट डिस्चार्ज असतो, परंतु हाय हेड असतं. विच ऑफ द फॉलोइंग पंप इज प्रिफर्ड फॉर फ्लड कंट्रोल अँड इरिगेशन ॲप्लिकेशन. इरिगेशन ॲप्लिकेशनसाठी आपण बघा एक्सेल फ्लो पंप वापरणार. ठीक आहे, एक्सेल फ्लो पंप, कारण ते वेलमधून वगैरे म्हणजे विहिरीतून आपण पाणी वगैरे काढण्याकरता वापरले जातात एक्सेल फ्लो पंप. त्यानंतर द सेंट्रिफ्युगल पंप प्रिफर्ड फॉर स्पेसिफिक स्पीड बिटवीन 80 to 160 RPM. तर ज्याचा स्पेसिफिक स्पीड 80 ते 160 आहे, तर कुठल्या प्रकारचा आपण पंप वापरणार? बघा, हाय स्पीड विथ मिक्स फ्लो ॲट आउटलेट. ठीक आहे, हाय स्पीड पंप विथ मिक्स फ्लो ॲट आउटलेट हा पंप आपण वापरणार आहोत. इन ऑर्डर टू अवॉइड कॅव्हिटेशन इन अ सेंट्रिफ्युगल पंप. अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कॅव्हिटेशन अवॉइड करण्याकरता आपण काय करणार? सक्शन प्रेशर शुड बी हाय. आपण काय करणार? सक्शन प्रेशर याचा हाय ठेवणार, तेव्हाच कॅव्हिटेशन होणार नाही पंपमध्ये. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग पंप इज जनरली यूज टू पंप हायली विस्कस फ्लुइड. हायली विस्कस फ्लुइड आपल्याला काय करायचं आहे? पंप करायचा आहे. तर कुठल्या प्रकारचा पंप वापरणार? तर तुम्ही डायग्राममध्ये बघा, आपण स्क्रू पंप वापरणार. ठीक आहे, स्क्रू पंप हायली विस्कस फ्लुइडसाठी वापरला जातो. त्यानंतर इफ the ratio of all the corresponding linear dimensions are equal, then the model and prototype are said to have. आता बघा, लिनियर डायमेन्शन जर इक्वल असेल मॉडेलचे आणि प्रोटोटाईपचे, समजून जायचं का ते जॉमेट्रिकली सिमिलर आहे. ठीक आहे, जॉमेट्रिकली सिमिलर आहे. त्यानंतर इफ द रेशो ऑफ करस्पॉन्डिंग फोर्सेस ॲक्टिंग ॲट करस्पॉन्डिंग पॉईंट्स आर इक्वल, देन मॉडेल अँड प्रोटोटाईप आर सेड टू हॅव. आता त्यांचे फोर्सेस काय इक्वल आहे? फोर्सेस इक्वल असल्यानंतर आपण त्याला काय म्हणणार? म्हणजे कसली सिमिलरिटी असेल? तर बघा मित्र हो, ती असेल डायनॅमिक सिमिलरिटी. ठीक आहे, ती असणार आहे डायनॅमिक सिमिलरिटी. त्यानंतर जिओमेट्रिक सिमिलरिटीज इज सेड टू एक्झिस्ट बिटवीन द मॉडेल अँड प्रोटोटाईप इफ बोथ हॅव देम. आता जॉमेट्रिक सिमिलरिटी जर पाहिजे असेल आपल्याला, तर दोघांना काय असलं पाहिजे? आयडेंटिकल इन शेप बट डिफरंट ओनली इन साईज. शेपमध्ये काय असले पाहिजे? ते आयडेंटिकल असले पाहिजे. डायनॅमिक सिमिलरिटी इज सेड टू एक्झिस्ट बिटवीन मॉडेल अँड प्रोटोटाईप इफ बोथ हॅव देम. म्हणजे ते दोघांना काय सिमिलर असलं पाहिजे? कुठल्या प्रकारची सिमिलरिटी? तर आपल्याला डायनॅमिक विचारली आहे. तर आपण याच्या आधी एक प्रश्न बघितलाच आहे. ठीक आहे, डायनॅमिक सिमिलरिटीचा प्रश्न बघितला आहे. फोर्सेस पाहिजे त्याचे इक्वल. बरोबर आहे, तर इथे सुद्धा आपल्याला डायनॅमिक सिमिलरिटीसाठी फोर्सेस आयडेंटिकल लागेल. तर इथे ऑप्शन दिलंच नाही आहे, त्याच्यामुळे इथं नन ऑफ दिलं असेल. ठीक आहे. आता बघा, कायनेमॅटिक सिमिलरिटी इज सेड टू एक्झिस्ट बिटवीन मॉडेल अँड प्रोटोटाईप इफ बोथ ऑफ देम. कायनेमॅटिक सिमिलरिटी पाहिजे असेल तर त्याला ज्या व्हेलोसिटीज असतात त्याच्या असल्या पाहिजे सेम.
तर दोघांच्या पण व्हेलोसिटीज काय असल्या पाहिजे, आयडेंटिकल असल्या पाहिजे. त्यानंतर विच टाईप ऑफ पंप इज डिफरंट फ्रॉम अदर इन द सेम ग्रुप. आता खालील दिल्यापैकी आपल्याला वेगळा पंप ओळखायचा आहे. हा बघा, हा आहे स्क्रू पंप, ठीक आहे, हा गिअर पंप, हा पिस्टन पंप आणि हा प्लंजर पंप. जे आपल्याला ऑप्शन दिले आहेत ते चारही पंप मी तुमच्यासमोर ठेवलेले आहेत. तर या क्वेश्चनचा आन्सर असेल प्लंजर पंप, ठीक आहे. तर प्लंजर पंप हा वेगळा असतो. परंतु का वेगळा असतो, तर हा वाय म्हणजे का का वेगळा आहे याचं उत्तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या, ठीक आहे. हायड्रॉलिक रॅम्प इज अ डिव्हाइस यूज टू. हायड्रॉलिक लॅम्प बघा, कमी लेवलवरचं वॉटर जे आहे समजा, तर ते हाय लेवलवर पोहोचण्याकरता उपयोग करतं. परंतु पाणी जे आहे ते एकदम फार कमी प्रमाणात असतं. म्हणजे ते बघा, टू लिफ्ट अ स्मॉल क्वांटिटी ऑफ वॉटर टू अ ग्रेटर हाईट व्हेन अ लार्ज क्वांटिटी ऑफ वॉटर इज अवेलेबल ॲट अ स्मॉलर हाईट, ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग पंप इज सक्सेसफुली यूज फॉर लिफ्टिंग वॉटर टू द बॉयलर. बॉयलरसाठी कुठल्या प्रकारचा पंप वापरतात, ठीक आहे. तर मित्र बघा, बॉयलरसाठी आपण जेट पंप वापरतो, ठीक आहे. बॉयलरसाठी म्हणजे बॉयलर पाणी पुरवण्याकरता जेट पंप वापरले जाते. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग पंप इज सक्सेसफुली यूज फॉर लिफ्टिंग वॉटर फ्रॉम द डीप वेल. डीप वेलसाठी आपण कुठला पंप वापरतो, तुम्हाला आधी सांगितलंय मी की इरिगेशनमध्ये वगैरे एअरलिफ्ट पंप वापरतो, ठीक आहे. इरिगेशनसाठी किंवा डीप वेलसाठी एअरलिफ्ट पंप वापरतात. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग पंप इज सक्सेसफुली यूज फॉर लिफ्टिंग वॉटर टू द टर्बाईन. आता बघा, बॉयलर असो की टर्बाईन, या दोघांना आपण जेटने पाणी, ठीक आहे, जेट पंपने पाणी पुरवतो, ठीक आहे, लक्षात असू द्या. त्यानंतर हायड्रॉलिक प्रेस इज अ डिव्हाइस यूज. हायड्रॉलिक प्रेस बद्दल विचारलं आहे. हायड्रॉलिक प्रेस काय करणार आहे, टू लिफ्ट अ लार्जर लोड बाय अप्लिकेशन ऑफ कम्पॅरेटिव्हली मच स्मॉलर फोर्सेस, ठीक आहे, हायड्रॉलिक प्रेस. त्यानंतर द एफिशियन्सी ऑफ हायड्रॉलिक प्रेस इज गिवन बाय. तर मित्र मी बघा फॉर्म्युला सांगितला, म्हणजे ॲक्च्युअली फॉर्म्युला बघायचा ऑप्शन सी असेल WA/PA. तर आम्ही याला नेहमीच वा आणि पा म्हणत असतो. वा पा. वा म्हणजे WA, ठीक आहे, W मोठा असेल A लहान असेल, आणि पा म्हणजे दोघेही कॅपिटल असेल, वा पा, ठीक आहे. या प्रकारे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, त्याच्याशिवाय फॉर्म्युला तुम्ही गोंधळ करू शकता, ठीक आहे. वा पा म्हणजे त्याचं हायड्रॉलिक प्रेस. त्यानंतर बघा, द वर्किंग ऑफ विच ऑफ द फॉलोइंग हायड्रॉलिक युनिट इज बेस्ड ऑन पास्कल्स लॉ. पास्कल्स लॉ कुठला वर्क करतात, आता आम्ही बघितलं आहे. तर हायड्रॉलिक प्रेस काय करतं, पास्कल्स लॉ वर्क करतं, ठीक आहे. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग हायड्रॉलिक युनिट इज यूज फॉर ट्रान्समिटिंग इनक्रीज ऑर डिक्रीज टॉर्क टू ड्रिव्हन शाफ्ट. आता टॉर्क कमी जास्त कुठलं करणार आहे, तर ऑप्शनपैकी बघा, हायड्रॉलिक टॉर्क कन्व्हर्टर नावाचा त्याच्या टॉर्क कन्वर्ट करणार तो, ठीक आहे. तर हायड्रॉलिक टॉर्क कन्व्हर्टर आपण वापरतो. हायड्रॉलिक कपलिंग बिलॉंग्स टू द कॅटेगरी ऑफ. हायड्रॉलिक कपलिंग आहे कशासाठी वापरणार, तर ते काय करणार बघा, ऑप्शननुसार एनर्जी ट्रान्सफर मशीन, ठीक आहे. तर ते काय असणार आहे, एनर्जी ट्रान्सफर मशीन, कारण ते एनर्जी ट्रान्सफर करणार कपलिंग्स आहे, ठीक आहे. तर हे झाले तुमचे अतिशय महत्त्वाचे HM वरील क्वेश्चन्स. ओके, थँक्यू विद्यार्थी मित्रांनो.